धर्माचे जे धर्मप्रचारक आहेत ना, त्यांच्याकडे बघा तुम्ही. आणि आपले बी धर्मप्रचारक आमच्या सगट, माझ्या सगट काय येतोय, कशासाठी आहे? हा वास्तविक पाहता आता तुम्ही अभंग घेता धर्माचे पालन, पण धर्म तर माहिती पाहिजे ना. धर्म कोणाला म्हणतात? आमच्या साधू संतांनी कोणता धर्म सांगितला? हा ज्ञानेश्वर महाराजांनी कोणता धर्म सांगितला? स्वस्वरूपी राहणे हा आपला धर्म. मग आपलं स्वरूप देह का आत्मा आहे? देह का आत्मा आहे. तत्वज्ञान भरपूर सांगायला लागले हो. वा एक महाराज होता, तो महाराज चालता चालता एक पाखरू आहे ना त्याच्या जवळ गेले ते. त्या महाराज पाखरू काय झालं, त्याला पाय बेल लागला, त्याने उचललं, ते पाखरू घरी गेलं, त्याला काय मनपूर्ती काहीतरी केलं. त्याला लक्ष द्या, दृष्टांत काय सांगतोय तुम्हाला. हे सांगणारे भरपूर दिसतील, भरपूर हे तत्वज्ञान सांगणारे ऊत आला आता. हो हागणाऱ्यापेक्षा आपलं धर्म सांगणारे ऊत आला. सांगा तुम्ही इतर धर्म सांगणारे काय करताय? आणि आपण बी सुद्धा दान देताना ना, अहो ते सुद्धा दान धर्म करतात ना. त्यांच्या मस्जिद मध्ये दान धर्म करत नाही, पण त्यांच्या पैशाचा विनियोग काय होतोय आणि आपला पैशाचा विनियोग काय होतोय? आणि त्यांनीच कोच मारून ठेवली. म्हणजे हिंदू धर्मामध्ये जे जे काय दान होईल त्याच्यावर शासनाचा अधिकार. बघा हे उलटे कोटीचे कायदा बदलता येते का? बदलावली का? हा तुमच्याकडे काही तलवार बिलवार असते का? परवानगी आहे तलवार घेऊन फिरायची? परवानगी आहे नाही का? बरं तुम्ही कोणत्या देवाचे? तुमच्या देवाच्या हातात नाही काही? मग तुमच्याकडे चाकू सुद्धा नसेल घरात. आणि त्यांच्याकडे बघा तुम्ही, हा सर्व त्यांच्याकडे तयारी दिसते, तुम्ही वाट पाहून येते. गॅस टाकीची गाडी हो वाट पाहून ये तुम्ही. आपण आज देव, तुम्हाला असं वाटतं देव कुठून तरी येईल, देव कुठून? हा अरे तुम्ही अजून माहिती मंदिर, एक मंदिर पाडलं आहे. ते मंदिर पाडलं त्यावेळेस इथलं चैतन्य जागृत झालं, ते माशांचं याच्यातलं चैतन्य जागृत झालं आणि ते त्यांच्या पाठीमागे लागलं, त्यांना पाण्यात बुडून बुडून मारलं. पण आपल्याला चैतन्य जागृत झालं नाही. आपल्या कुणी असं ठोस सांगितलं नाही हो आपला धर्म टिकवण्यासाठी. सांगा तुम्ही आता बारकाईने जर विचार केला, ते पक्षी त्यांनी नेला घरी, त्या महाराजांनी घरी नेला कशासाठी? तुमच्या डोक्याचा गोविंद झाला. कोण काय सांगतं, कोण काय सांगतं, कोण काय, हा महाराज काय, तो महाराज काय, तो महाराज काय. आणि तुमच्या डोक्यामध्ये, पैसेवाल्यांच्या डोक्यामध्ये वेगळंच असतं. किती का पैसे जायचा, पण महाराज असा आणायचा ना, चिकिना चिकिना आणायचा. रांडा नाचो ना मग. हा म्हातारने तू कधी काळ सोपवतोय देवाची ओळख कधी होईल? मग सांगा, हा समाजाचा दोष आहे का सांगणाऱ्याचा दोष आहे? सांगणारे ते सांगतात का? उताला एवढे सांगणारे कोणी सांगत नाही. देवाच्या कथा सांगतील, देवाच्या गोष्टी सांगतील, पण देव काही कोणा अनुभवाला आणून देत नाही. मग दृष्टांत सांगत होतो, त्या महाराजाने तो पक्षी नेला, त्याला मननपट्टी केली, त्याला चांगला केला, त्याला ट्रेनिंग दिली, त्याला शिकवलं शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, फसने का नाही. ट्रेनिंग दिली त्याला, ट्रेनिंग. आणि ट्रेनिंग दिल्यानंतर एक दिवशी त्यांनी त्याला सोडून दिला. आता इथं पडिले वळण ते झाडावर गेलं, ते बोलायला लागलं. हा बोलायला लागलं. आपले संप्रदायात नाही बोलायला लागले. पोपट नवीन पोपट बोलायला लागले. बोलू नये असं नाहीये, पण थोडा अनुभवी घ्यायला पाहिजे का नको? अनुभवी घ्यायला पाहिजे का नको? बोलायला लागले. तिथं झाडावर बसला, शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, फसनेगा. आणखी ऐकून सहज बोलले ना. पूर्वी परंपरा होती, कुठे शाळा एक ताला शिकायला कुठे जावं लागत नाही. पूर्वी गावातले भजी मंडळ होते, त्याच्या पाठीमागे लहान लहान मुलं बसायचे आणि त्यांच्या ऐकून ते भजी तयार व्हायचे. आता तो काळ गेला, आता ते बसू देत नाही. नेटवा तुझा काळ तू चालू करी. हा म्हणून ते आता काढावं लागलं का? हे जे आता जे संस्था काढावं लागलं त्याचं कारणच ते. माझं सांगा तुम्ही, आता ते बोलायला लागलं, ते ऐकून बोलायला लागले. बोलायला लागल्यानंतर सगळं बोलायला लागले. शिकारी गेला, शिकारी जाळं बिळं घेऊन धान्य घेतलं गेलं आणि बोलायला लागल्यानंतर तो
शिकारी म्हणे बापरे हे तर एवढे हुशार झाले आपलं काही काम. तो नाराज झाला दिवसभर फिरला संध्याकाळी परत चालला होता. एक महाराज भेटला काय भाई भाऊ नाराज तिकडे बोले. ते म्हणे काय सांगा माझा जो पोटा पाण्याचा विषय होता तो बंद झाला. म्हणे कस काय. अहो म्हणे मी पाखरं धरायचो ते बाजारात विकायचं त्याच्यावर पोट भारत आमचा चरितार्थ चालायचा. पण पक्षी एवढे हुशार होऊन गेले म्हणे ते सोरे बोलायला लागले. म्हणे काय बोलायला लागले शिकारी आहे का दाना डालेगा दाल बिछाएगा फसते का नाही तू दाणे बिणे टाकून पाहिले का. ते म्हणे नाही जागे देख. गेला दुसऱ्या दिवशी धान्य टाकलं. धान्य टाकल्याबरोबर आसू भर आले सर्व दाणे खाऊ लागले. याने वरून जाळ टाकलं पण ते बॉडी बोलत होते शिकारी आएगा दाना डालेगा जाल बिछाएगा मात्र सांगा तुम्ही हे तुम्हाला आम्ही जे सांगतो याचा अगोदर आम्ही विचार करायला पाहिजे ना. आम्ही सुटलो का नाही सुटलो कोणी सांगायचं इथं. तुकाराम महाराज सांगतात अनुभव आला पाठांतरचा विषयच नाही. आपल्या संप्रदायामध्ये जे जे कीर्तनकार आहे हे अनुभवाचं बोलतात का पाठांतर करून बोलतात. अनुभव बोलतात अनुभव. हो बाहेरची थंडी आहे ना ती गोधड्या टाकून जाते बाहेरची थंडी. पण आतून जर थंडी भरली ना गोधड्या टाकून वर जर कुदून पडले तुम्ही तरी ती थंडी जा. तशी मग इथून आत झाली मान विश्वास सर्व ठाई मग ते ब्रह्म चैतन्य तुझ्या अनुभवाने. तुमचा दोष नाही तुम्ही सोन्यावर सूड आहे. तुम्ही फक्त भांड्या पाहिल्याची शेपूट धरलेली आहे. ते म्हणता आईची यांचा पदर धरा करून घ्यावा गिरणी विण जेव्हा सुखनवे. तुम्हाला देव जर आपलासा करून घ्यायचा असेल तर सद्गुरु वाचुनी सापडेना सूय धरावे ते पाय आधी आधी. अगोदर सद्गुरु करा गुरु करा. गुरु शिवाय तुम्हाला मार्ग दाखवणार नाही. काही वेळा आम्ही गुरु केला पण आम्हाला काय अनुभव आला. मुलांसाठी काय आणली आम्ही पण ती काय दूध दे पण काय माय आहे दुसरी पाहू नाही. मुलाला दुरू पाहिजे पण याने पाचट फुकली. एकच गुरु करावा म्हणे या बाडव्यांनी आहे ना अशी पाचट ठोकून दिली. एकच गुरु करावा. अरे गुरु म्हणतात तरी कोणाला. माणसं काही गुरु आहेत का. सुग्रीन पदवी कोणाला आहे. हिच्या भाकरीला पोपडा येत नाही तिला सुग्रीन म्हणता का. सुग्रीन कोणाला म्हणतात त्या ज्ञानाला पदवी आहे. डॉक्टर पदवी कोणाला आहे. पेटी मास्तर आहे हे मृदुंगमणी आहेत पकवाजे कृष्ण भाऊ. सांगा ही पदवी त्या ज्ञानाला आहे का त्यांना आहे. माणसं गुरु आहे. अरे इथं माणसं गुरुन करते पळा आमच्या पाया. अरे गुरु कसा पाहिजे. अरे गुरु भी ऐसा चाहिए तैसा तू भी धोना धोय आत्मज्ञान का साबण लगा कर काया निर्मल होय. असा गुरु पाहिजे तो बारूक
अंते अवसान अविनाश करी आपुले आईचे लाभी मना पिसे गोविंदाचे. वास्तविक पाहता या ठिकाणी कीर्तनाचा टायमिंग जो होता त्यात बदल करण्यात आला आणि आता जे प्रवचन आहेत कदाचित 2 प्रवचन होतील, त्यानंतर हरिपाठ होईल. या ठिकाणी हरिहर महाराज पण आलेले आहेत आणि रवींद्र महाराज. वास्तविक पाहता हा नवी एकुल्याचा खेळ म्हणून जमिला मेळ गोपाळांचा संस्थेचे हा जो या विद्यार्थी संस्थेचे कृष्ण महाराज. हा कृष्ण असं. तर या ठिकाणी हा खेळ एकट्याचा नाही, म्हणून जसं गोकुळामध्ये भगवंतांनी सर्वांना घेऊन हा खेळ हा खेळलेला आहे आपला. हा खेळच आहे. हा खेळ जर खेळायचा असेल आणि आपल्याला जिंकायचं असेल कारण की इथं कोणाशी कोणी जिंकायचं हे आत आल्याशिवाय काय कळणार नाही. बऱ्याचशा गोष्टी आहेत. काय झालेलं आहे, मी विद्यापीठात सर्व्हिसला आहे. आम्ही विद्यापीठामध्ये नवीन अशा भारी व्हरायट्या काढतो, जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या व्हरायट्या आम्ही काढतो. पण किती जरी चांगल्या व्हरायट्या काढल्या पण त्या मायला तिथं भेसळ कुठून होते ते तसं साधू संत प्रत्येक युगात अवतार घेतात आणि असं गुड असं शीड काढतात. संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधले आणि ते हे निवडून काढे श्रीहरीचे नाम. सर्वांना माहिती आहे, कीर्तनकार प्रवचनकार सर्वांनाच माहिती की पार्वती मातेला एकांतात सांगितलं आणि विनोद समजत नाही म्हणून ज्याने चोरून ऐकलं. बरेचशा लोकांना हे नाम माहिती आहे. म्हणजे काय आम्हाला माहिती आहे. आणि बाबा विनोद माहिती आहे का? पण मी आळंदी पंढरपूरला जातो. आपले ते माजलगावकडचे आहेत ना, माजलगावकडचे नरोडे महाराज म्हणून ते पप्पाचे शिकवायला शाळा आहे त्यांची. तर नरोडे महाराज माधवबाब नरोडे, तर त्यांचे सर्व घरबार सर्व माळकरी. त्यांना मी विषय सांगितला हे तुमच्या सारख्याने समजून घ्यायला पाहिजे. आम्हाला इथं ताल आहे तर सूर नाही, सूर आहे तर ताल नाही, पण तरी समाजापर्यंत आम्हाला हा विषय न्यायचा आहे. पण भगवंताने जैसी प्रार्थनाची दोरी तैसा तुम्हाला गुण आलेला आहे. तुम्ही फक्त एवढंच हे समजून घ्यायला पाहिजे. पण गोष्ट काय झाली ना माहिती तुम्हाला, फिटिंग उलटी करतो तो आता राहिलं नाही. ज्ञानेश्वर मला अनुभव आला, तुकारामाला आला आता. आणि आता कसं शक्य? देव भेटणं साधी गोष्ट आहे का? सामान्य म्हणू द्या, पण कीर्तनकार म्हणत असेल ना, याला काय म्हणतात तुमच्याकडे? आमच्याकडे पहिल्यांदा मानतात. हो मात्र म्हणतो कणी कीर्तनकार जर म्हणत असेल देव भेटणं साधी गोष्ट नाही. सांगा तुम्ही आता धर्म बुडवण यांनी असं नाही. देव नाही अहो प्रमाण घेतात. विठ्ठल चढी चढी भरला हरिता सर्व ठिकाणी सांगतात. देव नाही इतकी सुद्धा जागा रिकामी नाही. दाखवा ना मग. आता देव समजून घ्यायचा आहे. देव प्राप्त करायची गरज नाही. पृथ्वी निदानी भरली आहे ना, मग तिथं फक्त पाळलं पाहिजे. पण पाळलं पाहिजे काय म्हणतात, आम्ही एकच गुरु केलेला आहे. अरे गुरु एकच असतो. गुरु हा एकच असतो. गुरु ही व्यक्ती नाहीये. पण या व्यक्तींना असं वाटतं जर समजा आम्हाला सोडून गेला तर काय. उलट शाणे करून सोडायला सांगितलेले, शाणे करून सोडावे सांगितले. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो, धावता वेळ आहे. आता जे काही प्रवचन होणार आहे ऐकण्यासारखे आहे, तुम्ही जाऊ नका. कारण कारण की कीर्तनामध्ये तुम्हाला ही भेळ मिसळ मुरमुरे आणि ते एकत्र असतात. त्याला काय म्हणतात? कीर्तन म्हणजे भेळ आहे. हे भेळ याच्यामध्ये शेंगदाणे कमी असतात, मुरमुरे जास्त असतात. प्रवचन आहे ना, प्रवचनामध्ये सर्व विषय चांगला असतो. म्हणून तुम्ही लक्ष देऊन प्रवचन ऐका. काय या ठिकाणी फक्त एकच अनुभव आणून देणारा गुरु शोधा. आणि अनुभव शास्त्राप्रमाणे. काय अनुभव? कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम. अशी अवस्था होते, अशी अनुभव येतो. काय म्हणून तुम्हा सर्वांना एकच विनंती, ज्यांच्या कृपेने ज्या साधू संतांच्या माऊलीने आडत काळा रक्ताचं केलं त्यांचं एवढं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली
प्रवचनाला व्यासपीठ आहे का? जय विठ्ठल.